नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक वरद देशपांडे स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। नुकतंच काही दिवसांपूर्वी आपण हे सिलेबस 40 पुस्तक स्पॉटलाइट अकॅडमीमार्फत प्रकाशित केलेलं आहे। त्या पुस्तकाची ही हार्ड कॉपी आहे। पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजेच की प्रथमतःच या पुस्तकामध्ये राज्यसेवा असेल किंवा संयुक्त असेल या परीक्षेचा पूर्व परीक्षेचा जो 1 पेजमध्ये जो सिलेबस दिला आहे त्याचा 250 पानांमध्ये 232 पानं 250 पानांमध्ये सिलेबसचं डिकोडिंग केलेलं आहे। कोणत्या सिलेबसचं? फक्त प्रिलियम म्हणजे पूर्वच्या सिलेबसचं, ठीक आहे। आणि पुस्तकाला कमी वेळात खूप अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे। ॲमेझॉनवर देखील पुस्तक नंबर 1 वर पोहोचलेलं आहे। यामुळे याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार। ज्यांना पुस्तक स्पॉटलाइट अकॅडमीतर्फे घरपोच मागवायचं असेल तर त्यांनी 7447665769 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। पुस्तकासंदर्भात काही विचारायचं असेल किंवा पुस्तकाची सॅम्पल PDF पाहिजे असेल तर माझा नंबर 9021515686 यावर देखील तुम्ही कॉल मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, ठीक आहे। तर आपण आता काय केलेलं होतं की सिलेबस 40 या पुस्तकामध्ये राज्यसेवे परीक्षेसाठी जो काही सिलेबस आहे असं प्रत्येक विषयाचं एक आपण सिलेबस डिकोडिंगची सिरीज चालू केली। त्यामध्ये आपलं हिस्ट्री असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय झालेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आज आपण भूगोलाचं सिलेबसचं विश्लेषण करणार आहे। म्हणजे प्रिलियमला जो राज्यसेवा पूर्वसाठी जो भूगोलाचा अभ्यासक्रम 1 लाईनमध्ये दिलेला आहे तर त्याचं कसं डिकोडिंग होतं आहे, पूर्ण डिकोडिंग त्याचं कसं होतं आहे ह्या केवळ एका लाईनचं हे आपण पूर्ण घटक उपघटकांनी आहे या व्हिडिओमध्ये आज अभ्यासणार आहोत, ठीक आहे। आता आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेकरता आयोगाने काय सिलेबस दिलेला आहे त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये? महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल याची आपण फोड कशी केलेली आहे म्हणजे वरील अभ्यासक्रमात समाविष्ट भाग, मग जगाचा भौतिक प्राकृतिक भूगोल, जगाचा सामाजिक, जगाचा आर्थिक भूगोल, ठीक आहे। भारताचा भौतिक प्राकृतिक, भारताचा सामाजिक, भारताचा आर्थिक भूगोल, महाराष्ट्राचा भौतिक प्राकृतिक, महाराष्ट्राचा सामाजिक, महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल, ठीक आहे। तर याच्यामध्ये या राज्यसेवेमध्ये याच्यात भूगोलची प्रश्न संख्या कशी आलेली आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षेत भूगोल या विषयात दरवर्षी सरासरी 14 ते प्रश्न विचारले जातात। यांचे वर्गीकरण जगाचा भूगोल, भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये केलेले आहे। यापैकी प्रस्तुत परीक्षेत म्हणजे राज्यसेवेमध्ये जागतिक भूगोल व भारताचा भूगोल यास जास्त महत्त्व दिले असून महाराष्ट्राच्या भूगोलास तुलनेने येथे कमी महत्त्व दिले गेले आहे, ठीक आहे। ते कसं? आता हे जे जनरलायझेशन असतं आपण कधी पण बरेचसे मार्गदर्शक आपल्याला सांगत असतात की याला कमी महत्त्व असतं, याला जास्त महत्त्व असतं। समजा इतिहास, प्राचीन इतिहासावर कमी प्रश्न येत असतात, मध्ययुगीनवर थोडे कमी असतात, प्राचीनवर थोडे जास्त असतात, महाराष्ट्रावर कमी। ते कमी म्हणजे एक्झॅक्ट आकडेवारी काय असेल? आता महाराष्ट्राच्या भूगोलास तुलनेने कमी महत्त्व दिलं पण काहीतरी असेल, नेमकं किती प्रश्न विचारलेत लगेच आपण तक्त्यात पाहू, ठीक आहे। आउट ऑफ सिलेबस भूगोल या विषयात आउट ऑफ सिलेबस स्वरूपाचे प्रश्न देखील फार कमी विचारण्यात आले असल्याने या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केल्यास हा विषय नक्कीच जास्त मार्क मिळवून देऊ शकतो। या विषयातील आयोगाचा प्रश्नाचा क्रम आता प्रत्येक याच्यात आपण कसे केले, आउट ऑफ सिलेबस हा एक आपण बॉक्स ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये की सर्वसाधारण आपला जो अभ्यास असतो, जे पण काय आपण सर्व पुस्तक वाचत असतो MPSC साठी, जे पण सर्वजण आपण जे पुस्तक किंवा नोट्स वगैरे वाचत असणार त्याच्या कधी कधी बाहेर प्रश्न येतात ज्याला आपण आउट ऑफ बॉक्स म्हणत असतो प्रश्न। आणि आपण एक जनरलायझेशन करतो की MPSC काही पण प्रश्न विचारते, नेमकं ते प्रश्न कोणते होते हे आपण आउट ऑफ सिलेबसमध्ये दिलेले आहेत। तर प्रत्येक विषयामध्ये अशी काही ना काही आउट ऑफ सिलेबस प्रश्न असतात। तर भूगोलमध्ये राज्यसेवा भूगोलमध्ये आतापर्यंत 1, 2, 3 केवळ 4च प्रश्न आहे म्हणजे 18च्या नंतर ते 19 पासून तर एकही आउट ऑफ सिलेबस प्रश्न नाही। म्हणून काय याचा अनुमान काय की हा खूप स्कोरिंग विषय, हे जेवढे याच्यात घटक उपघटक दिलेले आहेत एवढे जर का तुम्ही केले तर तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवू शकता, ठीक आहे। मी पहिल्यांदा म्हणतो आउट ऑफ, कारण अर्थशास्त्रामध्ये पण जसं पाहिलं त्याच्यात आपण हे लिहिलेलंच होतं। ह्याच्यात हे जसं आता आपण इथं स्पष्टीकरण हे दिले की प्रश्न संख्या वगैरे या भूगोल विषयाचा अभ्यास कसा करायचा त्याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये आपण स्पष्ट दिलेलं होतं, इतिहासमध्ये पण की याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू नाही शकत, परंतु भूगोलमध्ये का बरं देतो? कारण याच्यात आउट ऑफ सिलेबसचं प्रमाण हे कमी, म्हणून तुम्ही याच्यात पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात। आता विषय प्रश्न संख्या आता हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राला हे तुलनेने कमी महत्त्व आहे। किती महत्त्व आहे? 15 मध्ये एक प्रश्न विचारला, 16 मध्ये एक प्रश्न विचारला, 19 मध्ये 3 प्रश्न विचारले महाराष्ट्राच्या भूगोलावर, 20 मध्ये 5 विचारले, 21 मध्ये 1, 22 मध्ये 23 मध्ये 3, 24 मध्ये 2, 3 हा एक रेशो तुम्ही ठरवू शकता। फक्त 20 मध्ये 5 विचारले अति जास्त, साधारण 2 ते 3 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर आले तर येऊ शकता राज्यसेवेमध्ये।
भारतावर किती आहे, सरळ ही प्रश्नसंख्या दिलेली. जगावर किती आहे, सरळ ही प्रश्नसंख्या. जर का बघितलं तर जग आणि भारत हे बऱ्यापैकी सारखं दिसतं. म्हणजे याच्यात पूर्ण पुस्तकामध्ये आपण कुठंच असं स्टेटमेंट हे जनरलायझेशनमध्ये असं देत नाही की याच्यावर तुलनेने कमी असतात जास्त. नेमकं किती असतात आकडेवारी सहितच दिलेले, ठीक आहे ना. म्हणून तुम्हाला पण जे अनुमान लावायचं असेल की किंवा ज्याला कमी जास्त महत्त्व द्यायचं असेल ते आकडेवारी पाहून करा, ठीक आहे ना. म्हणजे तुमचा पण अभ्यास करायचा जो रेशो आहे, कोणत्या विषयाला कमी जास्त महत्त्व द्यायचं, कोणत्या घटकाला, हे चुकणार नाही. आता विषयाचं स्वरूप भूगोल या भागावर म्हणजे आपलं राज्यसेवा असेल किंवा संयुक्त, प्रत्येक विषयाची सुरुवात आहे ना ही आपण या फ्रेमिंगनी करत असतो. आतापर्यंत आपण बघितलंच असतो मी सिलेबस डिकोडिंगच्या सिरीजमध्ये. प्रत्येक याच्यात हे आपण असं दिलेलं असतं की जेणेकरून तुमची पण एक उत्सुकता वाटते की नेमकं विषय काय हा जेव्हा आपल्याला कळतो ना तेव्हा आपल्याला तो विषय अभ्यासायला म्हणजे त्याचं डील करताना आपण हा विषय कसा वाचणार आहे, कोणत्या पुस्तकातून वाचायला पाहिजे, पैकी महाराष्ट्राला किती महत्त्व द्यायचं, भारताला किती आहे, जगाला किती आहे, कोणत्या परीक्षेसाठी. राज्यसेवेची आता तयारी करताना फक्त राज्यसेवेसाठीचा हा तुम्ही बघा. जेव्हा संयुक्त येईल तेव्हा संयुक्त करा ना, पुस्तक तेच राहू द्या पण मेथड वेगळी राहू द्या. मेथड याच्यात जरी एक हे भूगोल विषय आहे, हे घटक उपघटक जरी बऱ्यापैकी तुम्हाला सेम वाटले असतील तर संयुक्त आणि राज्यसेवेमध्ये, तरी सुद्धा संयुक्तची स्ट्रॅटेजी वेगळी आहे तर राज्यसेवेची स्ट्रॅटेजी ही वेगळी असणार आहे. त्याच्यामुळे तुमचं मटेरियल ॲज इट इज सेम राहू द्या, पण कधी कोणती गोष्ट करायची ही या माध्यमातून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, ठीक आहे. आणि अगदी सोपा तुमचा अभ्यास होतो. म्हणजे हा आता एक मिनिट, विषयाचे स्वरूप कुठपर्यंत होतो आपण. हां, जगाचा भूगोल या भागावर राज्यसेवा पूर्वमध्ये सरासरी 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. कशावर? जगाच्या भूगोलावर. या जगातील प्रमुख नद्या, सरोवरे, पठारे, ज्वालामुखी, भूकंप, पृथ्वी संबंधी संकल्पना, शास्त्रज्ञ या प्रकरणांचा समावेश होतो. महाराष्ट्राचा भूगोल या भागाकरता येथे स्वतंत्र पुस्तक वाचले नाही तरीही चालेल. केवळ संयुक्त पूर्वकरिता महाराष्ट्राच्या भूगोलासाठी जे तुम्ही पुस्तक वाचले असतील त्याच्याच खाली दिलेल्या घटकांच्या माध्यमातून रिव्हिजन करायचे. म्हणजे ते स्वतंत्र पुस्तक वाचू नये असं नाही म्हटलेले, पण एक महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण तुम्ही पुस्तक वाचते असं नका करू. संयुक्तसाठी जे काही वाचलं असेल ना तर त्याच्यामध्येच या पुढे घटक उपघटक दिले, कोणकोणत्या घटकांवर जास्त प्रश्न येतात तेवढं त्यातून करून घ्या. अति जास्त इथं महाराष्ट्राला महत्त्व तेवढं देणं गरजेचं नाही, कारण आपण पहिलेच बघितले 2 ते 3 प्रश्न आहे. मग ते नेमकं कोणत्या याच्यात सेंट्रलायझेशन होतं त्या प्रश्नांचं ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. तर त्याच घटकांवर जास्त महत्त्व द्यायचं, याच्यामुळे आपला प्रोडक्टिव्ह अभ्यास होईल. भूगोल विषयाचा खाली दिलेले अभ्यासक्रमातील प्रकरणे घटक यांचा व्यवस्थित अभ्यास केल्यास या विषयातील पैकीच्या पैकी देखील प्रश्न आपण सोडू शकतो. या विषयात एकदा काही संकल्पना समजून घेतल्या तर विषयाचा बराचसा भाग संक्षिप्त आहे. हा विषय तुलनेने जास्त मार्क मिळवून देणारा असल्यामुळे या विषयात खाली दिलेल्या सर्व घटकांची संक्षिप्त माहिती तोंड करणे अपेक्षित आहे, ठीक आहे. याचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आता जगाचा भौतिक प्राकृतिक भूगोल. राज्यसेवा पूर्व 13 ते 23 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती आहे? 22 प्रश्न. स्वरूप संकल्पनेच्या आधारावर, हे जे पण काही आता सूर्यमालेतील समजा ग्रह याच्यावर 15ला प्रश्न आलेले आहे, 21ला 2 प्रश्न येऊन गेलेले. याचा दर्जा कसा आहे म्हणजे संकल्पनेच्या आधारावर. म्हणजे काही माहिती तर संक्षिप्त आपल्याला माहितीच असते, परंतु संकल्पनेच्या आधारावर याच्यात जास्त भर दिला आहे. दर्जा हा 22 प्रश्न असल्यामुळे पहा अत्यंत जास्त आहे. जगाचा आता एक्झाम व्ह्यू बघू. जगाचा भौतिक भूगोल या प्रकरणातील खालील घटकांवर प्रस्तुत परीक्षेत सलग 11 वर्षात किमान एक तरी प्रश्न विचारण्यात आलाच आहे. हे प्रकरण समजून न घेता केवळ तोंडपाठ केले तर परीक्षेत गोंधळ होऊन प्रश्न चुकण्याची शक्यता ही जास्त असते. यामुळे या प्रकरणाची तयारी करत असताना प्रथमतः संकल्पना समजून घेणे व त्यानंतर खालील घटक तोंडपाठ करून घेणे क्रमप्राप्त आहे, ठीक आहे. जसं की आता संकल्पनाचं कसं आहे, सूर्यमाला आहे. मग आता सूर्यमालेतील हे सर्व ग्रह वगैरे त्यांची माहिती, पृथ्वी संबंधित सिद्धांत परिकल्पना याच्यावर बघा तुम्ही 17ला प्रश्न, 19ला रिसेंटचा जो 22चा प्रश्न होता तो पण आलेला आहे. हे वायुरूप परिकल्पना, तेजोमय परिकल्पना, ग्रहाणू हे सरळ आपण म्हणजे इथं नाही दिलेले कधी प्रश्न आला. ओव्हरऑल या सर्वांवर 3 प्रश्न आतापर्यंत येऊन गेलेले आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे. पृथ्वीचे अंतरंग, आता हे कवच, सियाल, सायमा, प्रावरण ह्या संकल्पना समजून घेऊन जर का तुम्ही पाठ केलं तर तुमचा प्रश्न चुकत नाही. पृथ्वीचा भूशास्त्रीय कालखंड यावर प्रश्न आहे. पृथ्वीचा गाभा, विलकता, कॅनरोड विलकता वगैरे, अक्षांश, रेखांश या पूर्ण संकल्पनेच्या आधारावर आहे. तुम्हाला फॅक्च्युअल माहिती याच्यामध्ये जी आहे अक्षांश, रेखांश ते तर पाठ करणंच आहे, परंतु संकल्पना समजून न घेता पाठ करताल तर उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते. परिवलन, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ, ठीक आहे. आता इथून पुढे प्राकृतिक भूगोल, जगाचा प्राकृतिक भूगोल.
जगाचा प्राकृतिक भूगोल आतापर्यंत प्रश्न संख्या ही 27 आहे. इथं पण स्वरूप बघा 80% संकल्पनात्मक आहे. दर्जा तर ऑब्व्हियसली अत्यंत जास्तच आहे. जगाचा प्राकृतिक भूगोल या प्रकरणात देखील केवळ 2020 हे 1 वर्ष सोडले तर बाकी 10 वर्षात किमान एक तरी प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रकरणातील भूरूपे हा घटक अभ्यासताना प्रत्येक भूरूपांची आकृतीच्या आधारे अभ्यास करणे जास्त सोयीचे ठरते. मग आता याच्यात आकृती, मग कारण कसे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन व्हायला पाहिजे भूगोलमध्ये, त्याच्यासाठी ॲटलास वगैरे हे जे असतात ना ते त्याच्यासाठी असतं व्हिज्युअलायझेशन. त्यामुळे या माध्यमातून तुम्ही या सर्व खालील घटकांचा अभ्यास करा. नदी झाले, आता नदीच्या अपक्षरण करण्याची प्रक्रिया, मग संकल्पना, जलदाब क्रिया, अपघर्षण, सन्निघर्षण, समघर्षण. ठीक आहे. नदीचा वरचा टप्पा, घळीवर प्रश्न आला, निद्री, कुंभकर्ता, रांजण, खागळे, धावत्या, धबधबा, गुंफित, गिरिपाद, याच्यावर अजून आलेले नाही, हे सर्व संभाव्य घटक आहेत म्हणजे. ठीक आहे. नदीचा वरचा टप्पा, खालचा टप्पा, हिमनदी. प्रश्न आहेत, प्रश्न प्रत्येक ह्याच्यात आहेच. यू आकाराची दरीवर जसं 19ला आला, लांबती, गिरुशृंग, मेषशिला, हिमखाडी, हे सर्व आता पुढे याच्यावर प्रश्न चांगल्या पद्धतीने फ्रेम होऊ शकतो. हे आपलं सर्व करणं अपेक्षित आहे. वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे निर्मित भूरूपे, बारखाणवर प्रश्न 2019. 1, 2, 3 किंवा 4 लाईनचा प्रश्न असणार, त्याच्यामुळे 19C दिले. हे काय, यू आकाराची दरी म्हणजे 3 लाईन्सचा तरी मिनिमम तो प्रश्न असणार. इथं बी दिलेलं आहे, 19B, 19C. वाळवंट आतापर्यंत प्रश्न, वाळवंटाशिवाय असणारा खंड 2016 प्रश्न 2016ला आला. भूरूपे, भ्रंशामुळे निर्माण होणारी भूरूपे, भूमीत पाण्याच्या अपक्षरण कार्यामुळे निर्मित होणारी भूरूपे. सागरशास्त्र, सागरशास्त्रामध्ये पण सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे, निक्षेपण कार्यामुळे, हे सर्व आपल्याला व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे. प्रश्न आलेले आहेत, 3 प्रश्न आलेले आहेत सागरी, 3 तर प्रश्न आलेलेच आहेत. जगातील महत्त्वाच्या गर्तावत्यां म्हणजे 4 प्रश्न गृहीत धरू आपण. ठीक आहे. परंतु हे सर्व जे घटक उपघटक ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात आले त्याच्यावरच आलेले आहे का, तर नाही. याच्यामध्ये प्रत्येक एक उपघटकांवर एक आलेलं आहे. मग बाकीचे सर्वच खालचे वरचे सर्व उपघटक करून घ्यायचे, पुढे प्रश्न त्याच्यावर आरामात तयार होऊ शकतो. खडक, मग अग्निजन्य, अंतर्निर्मित, जलजन्य. आतापर्यंत पहा एवढा महत्त्वाचा आहे, पण याच्यावर आतापर्यंत प्रश्न आलेला नाही आहे. म्हणून बघा, खडकांवर रासायनिक वितरणाचे प्रकार इथपर्यंत आहे. रूपांतरित खडक व याच्यावर आतापर्यंत प्रश्न नाही आलेला आहे. ठीक आहे. याच्यामुळे खडकांचा अभ्यास, कारण महत्त्वाचा घटक आहे, पण आतापर्यंत प्रश्न नाही विचारण्यात आलेला. मृदा, मृदेवर पण देखील प्रश्न दिसत नाही आहे, मृदेवर पण प्रश्न नाही आहे. ठीक आहे. मृदेची मूलद्रव्ये, सेंद्रिय, असेंद्रिय, मृदाने प्रमुख खडक व त्यांचे प्रमाण, मृदेचे प्रकार. आतापर्यंत मृदेची धोपणेस करणे, आतापर्यंत राज्यसेवामध्ये प्रश्न दिसतोय का, नाही. करून घेणं गरजेचं आहे. पर्वतमध्ये अवशिष्ट पर्वतावर आलेले, मग घुमटाकार, ज्वालामुखी, अवरोधी, हे सर्व माहीत असणं गरजेचं आहे. पठारमध्ये पण तिबेटच्या पठारावर आलेले आहे, बाकीच्या पठार पाहून घ्यायचे. आता आखात, हे सर्व हे पण जे आहेत, या आखाताची संरचना, जगातील प्रमुख आखात व त्या बाजून वेढलेले समुद्र, हे सर्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एक प्रश्न 2014 मध्ये येऊन गेलेला आहे. हे सर्व आपण पाहतोय जगाचं. ठीक आहे. अजून भारताच्या याच्यात आले. वळ्यांचे प्रकार 2022 वर आलेला आहे, आत्ताचा रिसेंटचा प्रश्न. भूकंपावर 2017ला एक दिसतोय. ज्वालामुखी, ज्वालामुखी संबंधित भाग 2015ला दिसतोय. मग मध्यवर्ती केंद्रीय प्रकार, भेगी उद्रेकाचे ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी, सर्व आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आपण प्रत्येक याच्यावर प्रत्येक घटक उपघटक चेक करून घ्यायचा की आपल्याला त्याची माहिती व्यवस्थित आहे का नाही. नसेल तर करून घ्यायचं परीक्षेच्या पूर्वी. हे सर्व आपल्याला आपल्या याचा अभ्यास होणं अपेक्षित आहे. सुनामीवर 2015ला प्रश्न आहे. नदी प्रणाली व सरोवर 2022 आहे. जगातील जगप्रसिद्ध 20 शहरे त्या काठावरील नद्या 2020ला प्रश्न आहे. पुन्हा जगातील सर्वोच्च सरोवर 2016. कोलोरॅडोवर 2015. समुद्रावर 1, 2, 3 प्रश्न. जगातील प्रमुख देशांची वैशिष्ट्यरूप नावे, याच्यावर जोड्या लावामध्ये प्रश्न होता 2017ला. ॲमेझॉनचे जंगल 2020. हवामानशास्त्र, हवामानशास्त्र प्रश्नांची संख्या 20, दर्जा अत्यंत जास्त. विविध देशातील उष्ण थंड वारे हा घटक सोडला तर उर्वरित संपूर्ण प्रकरण संकल्पनात्मक आहे.
ठीक आहे. आता हे उष्ण थंड वारे हे आपल्याला माहितीचे आपले तोंडपाठच असतात. ठीक आहे, त्याच्यावर बऱ्याचपैकी प्रश्न येऊन गेलेत. या प्रकरणातील हवामान विषयक सर्व संकल्पना एकदा व्यवस्थित समजून घेतल्या तर त्याचा फायदा संपूर्ण भूगोल विषयाच्या तयारीसाठी होऊ शकतो. विषुववृत्तीय प्रदेश, आता हवामानमध्ये बघा, विषुववृत्तीय प्रदेश, त्याच्यावर आलेले सागराची क्षमतेवर आलेले हे सर्व कसे संकल्पनात्मक प्रश्न आहेत. ठीक आहे. आर्द्रतेवर प्रश्न, संप्लवन, अनुद्भूत उष्णता, समताप रेषा, उन्हाळा आयन दिन, हिवाळा आयन दिन, या सर्वांची संकल्पना, दिनांक. हे बघा, याचा जेवढं जास्त आपण लॉजिक डेव्हलप करू, म्हणजे जेवढं जास्त समजून घेऊन अभ्यास केला ना, त्याच्यानंतर भूगोलचं मेथडच आहे. समजून घेऊन एकदा संकल्पना समजल्या ना तुम्हाला, त्याच्यानंतर फॅक्च्युअल डेटा पाठ करायला खूप मुभा आहे आणि मार्क मिळण्याला पण खूप मुभा आहे. सर्वात पहिली गोष्ट आहे की या सर्व तुम्हाला संकल्पना समजून घेतल्या पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं, गोष्टी माहीत असतात परंतु संकल्पना वेळेवर तिथं समजलं म्हणजे कन्फ्युजन झाल्यामुळे खूपदा प्रश्न चुकत असतात. प्रकार, पूर्वीय वारे, ध्रुवीय वारे यांच्यावर पण प्रश्न आहे. एल निनोवर 2दा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता बघा, हेच म्हणत होतो, प्रमुख जगातील जागतिक स्थानिक उष्ण वारे व संबंधित देश. राज्यसेवा पूर्व 17, 19, 20, 21. ठीक आहे. उष्ण वारेवर हे एवढे जे वारे आहे, चिनूक, फॉन, हर्मटन, सिरोको, खामसिन वगैरे, हे सर्व आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. याच्यावर 4 प्रश्न आतापर्यंत येऊन गेले. 17, 19, 20, 21 आरामात पुढे प्रश्न येऊ शकतो. परंतु स्थानिक व थंड वारे यावर एकच प्रश्न विचारण्यात आले. ठीक आहे, एक तरी प्रश्न आहे. आता इथून पुढे याच्यावर पण तुम्हाला तेवढं भर देणे, कारण एक प्रश्न आलेले आहे, पुढे याच्यावर जास्त प्रश्न येऊ शकतात. आता याची रेंज वाढवणं गरजेचं आहे. म्हणून उष्ण वाऱ्यासोबतच थंड वारे व संबंधित देश हे माहीत असणं अतिशय जास्त गरजेचं आहे. पर्जन्य, आता हे तापमान, संकल्पना, तापमान वाढीचे परिणाम, हे सर्व पृथ्वीचे वातावरण, वने, हे सर्व जे आहे संकल्पनात्मक भाग आहे. जगाच्या भूगोलमध्ये संकल्पनात्मक भाग जर का तुम्ही करून घेतला, पुढे भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा संकल्पनात्मक समजून घ्यायची गोष्ट नाही. एकदा जगाचा अभ्यास करताना समजून घेतलं तर याचा ऑब्व्हियसली पुढे महाराष्ट्राचा भूगोल करा, भारताचा भूगोल करा, सगळ्या याच्यात फायदा खूप चांगल्या प्रकारे होतो. जगाचा सामाजिक भूगोल, मानवी वसाहत यावर प्रश्न आहे. मानवी भूगोलाचे जनक यावर 22चा प्रश्न आहे. हजारो भाषांची भूमी असणारा देश 15ला प्रश्न. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे 10 देश 2017ला प्रश्न. सर्वाधिक लोकसंख्या असणारे पहिले 5 व शेवटचे 5 देश 2021. जगाचा आर्थिक भूगोल, मासेमारी संबंधात 2018ला प्रश्न आहे. शेती, स्थलांतरित शेती, प्रमुख देश व तेथील स्थलांतरित शेती यावर 2022ला प्रश्न झालेला आहे. प्रमुख पिकेमध्ये चहावर 2014ला प्रश्न आहे. उद्योगाच्या स्थान निश्चिती संबंधात अल्फ्रेड वेबर यांचा सिद्धांत, याच्यावर आत्ताच रिसेंटली 2023ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एवढे घटक उपघटक हे झाले राज्यसेवेसाठी तुम्हाला अभ्यासनं हे क्रमप्राप्त आहेत. आत्तापर्यंत जेवढे आपण बघितलेत तेवढे. याच्यावर किती प्रश्न फ्रेम झालेले ते तुम्हीच बघितले. हे जेवढे घटक पाहिले ना आपण, कशावर समजा भौतिक प्राकृतीवर 22 आले, त्याच्यानंतर हवामानशास्त्रावर 27 प्रश्न आलेत. म्हणजे ही रेंज तुम्ही बघा किती आहे. तर हे सर्व आत्ता जेवढं पाहिलं आपण संयुक्तमध्ये, हे एवढं सर्व जगांचं मिळून जर काही बघितलं तर प्रश्नांची याची जसं आपण बघितली 50च्या पुढे प्रश्नांची संख्या जाते, पण संयुक्तमध्ये फक्त आणि फक्त एकच प्रश्न विचारला आहे जगाच्या भूगोल संदर्भात. मग संयुक्तचा अभ्यास करताना तुम्हाला हे पाठ करणं गरजेचं आहे का, किंवा याचा एवढा अभ्यास करणं गरजेचं आहे का? तर अजिबात नाही. आला जरी प्रश्न तर राज्यसेवेच्या नंतरच संयुक्त आहे, तो सहज होऊन जातो अभ्यास. याचा अर्थ असं आहे का की संयुक्तमध्ये आपण जगाचा भूगोल दिलेलाच नाही? कारण बरेच विद्यार्थी आता इथून पुढे तर तसं प्रमाण पाहायलाच मिळणार आहे 2025 पासून, की फक्त आणि फक्त संयुक्ताच्याच परीक्षेची तयारी करत आहे. मग याच्यावर जर काही एकच प्रश्न आला तर जगाचा भूगोल करायचाच नाही, डायरेक्ट भारतापासून सुरुवात करायची, असं होऊ शकतं का? हे सर्व ज्या संकल्पना आहेत, सूर्यमाला, ग्रह, तारे, विषुववृत्त, अक्षवृत्त, रेखावृत्त, या सर्व संकल्पना, आयन दिन, या संप्लवन वगैरे, या सर्व ज्या संकल्पना आहेत या तुम्हाला समजून घेणं गरजेचंच आहे. संयुक्तमध्ये पण आपण त्या दिलेल्या आहेत. प्रश्न एकच आला, तोही भूकंपावर होता. या संकल्पनांवर तर आतापर्यंत प्रश्नही नाही आलेला आहे. तर या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. केवळ तिथं एक प्रश्न विचारला तर इथं जवळपास 50 प्रश्न विचारले जगाच्या भूगोलवर. यावरून आपल्याला हे ॲनालिसिस तुम्हाला होणं गरजेचं आहे. इतर कोणी सांगत जरी असेल की हां याच्यावर कमी असतात, याच्यावर तुलनेने जास्त असतात, नेमका एक्झॅक्ट किती आहे हे आकडेवारी हे दाखवतो. आणि तुम्हीही अभ्यासाची रूपरेषा ही तसंच ठेवा, जे आयोगाला अपेक्षित आहे तेच पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तुमचा एकही मार्क फुकटचा वाया जाणार नाही. जेवढा अभ्यास होईल तेवढा पूर्ण प्रोडक्टिव्ह अभ्यास होईल जर का आयोगाची डिमांड समजली, रिक्वायरमेंट समजली तर. म्हणजे या संदर्भात आपण लॉर्ड कर्झन आहे, लॉर्ड कर्झनसारखं
तुम्ही दृष्टिकोन ठेवा. म्हणजे लॉर्ड कर्झनचा दृष्टिकोन म्हणजे कसा, की लॉर्ड कर्झन भारतात म्हणजे जेव्हा तो गव्हर्नर म्हणून आला, व्हॉइसरॉय म्हणून आला होता, व्हॉइसरॉय म्हणून येण्याच्या पूर्वी 4 वेळेस तो भारतात येऊन गेलेला होता. म्हणजे भारत खंडाविषयी, उपखंडाविषयी तसं तर त्यांनी ग्रंथ पण लिहिलेत, परंतु भारताविषयी अभ्यास असणारा सर्वात पहिला म्हणजे सर्वाधिक अभ्यास असणारा गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय म्हणजे लॉर्ड कर्झन होता. म्हणजे भारतात येण्यापूर्वीची त्याच्याकडे ब्लू प्रिंटच होती त्याची, की भारतचं क्षेत्रफळ काय, किती आहे, कोणते संस्थानिक तिथं राज्यकर्ता आहेत, मराठा पॉवर काय होती, मराठा पॉवर काय आहे, मुघल पॉवर काय आहे, या सर्वांचं इथं राजकारण कसं आहे, प्रशासन कसं आहे, आतापर्यंत जे गव्हर्नर जनरल आले त्यांनी कशा पद्धतीने रिफॉर्म्स केले, कसे ॲक्ट पारित केलेले, सद्यस्थिती काय, सर्व त्यांना माहिती होती. तसा दृष्टिकोन तुम्ही इथं ठेवा, की MPSCचा अभ्यास करताना, राज्यसेवा परीक्षेची तयारी करतायत ना, तर पूर्ण तुम्हाला एकूण एक गोष्ट ही माहीत असली पाहिजे, आत्तापर्यंत या परीक्षेने या भूगोल विषयात काय प्रश्न विचारले आहेत. एक तर त्या सिलेबस डिकोडिंगची एक लाईनमध्ये ते किती घटक उपघटक येतात, पैकी कोणत्या घटक उपघटकांवर प्रश्न विचारले आहेत, मग आत्ता जर का असे विचारले तर पुढे कसे तयार होणार. आणि याची क्रोनॉलॉजिकली आता आपलं एक PYQ मंत्र पण पुस्तक आहे, याच्यामध्ये 13 ते 23 राज्यसेवाचे प्रश्न, 18 ते 23 संयुक्ताचे प्रश्न हे क्रोनॉलॉजिकलीच दिलेले आहेत. त्याच्यामध्ये इंग्रजी वगैरे सर्व आपण स्किप केलेले आहेत प्रश्न याच्यामध्ये, आणि पुन्हा हे डबल कॉलममध्ये पण प्रश्न केले आहेत. त्याच्यामुळे एकदम कमी पानात तुम्हाला एकदम चांगला सोर्स मिळतोय, की फक्त आणि फक्त पूर्वचाच या माध्यमातून तुमचा अभ्यास होतो. इतर तुमच्याकडे जे पण काही प्रश्नसंच असतील त्यामध्ये सर्व परीक्षा मिस केलेल्या असतात, पूर्व, मुख्य, फॉरेस्ट, ॲग्री, राज्यसेवा, संयुक्त. त्याच्यामुळे आपल्याला नेमकं ती डिमांड समजत नाही. कोणीही फॅकल्टी असू द्या किंवा कोणीही अधिकारी असू द्या, तो एक गोष्ट तुम्हाला पहिले सांगेल, की अभ्यासक्रम म्हणजे सर्वात जास्त महत्त्व जे कोणी देतं ते अभ्यासक्रमाला, परंतु आत्तापर्यंत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकच नव्हतं. 1 पेजचा अभ्यासक्रम, तो किती पाठ करणार तुम्ही, त्यामधून तुम्हाला कळणार तर किती कळणार आहे. तुम्हाला खूप इच्छा आहे अभ्यासक्रमानुसारच अभ्यास करायचा, पण अभ्यासक्रमात जर काही एक ओळीत दिसतोय, तो मुख्यचा तरी आपल्याला बऱ्यापैकी घटक उपघटकात दिला आहे, पूर्वचा काहीच नाही दिलेला आहे. त्यातून किती तुम्ही म्हणजे काय लक्षात येणार. आणि बस जसं की मी तुम्हाला सांगितलं, अभ्यासक्रमच्या बाहेरही काही गोष्टी करायच्या असतात आणि काही गोष्टी करायच्या नसतात, जे की आपण याच्यात ते पण दिलेले, की अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन कधी कुठं काय, जसं आंतरराष्ट्रीय संघटना इकॉनॉमिक्समध्ये आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये, की आंतरराष्ट्रीय संघटना कुठंच अभ्यासक्रमामध्ये दिलं नाही, पण तुम्हाला तोही गोष्ट करायची, म्हणजे ती गोष्ट करायची आंतरराष्ट्रीय संघटना कशामध्ये, इकॉनॉमिक्समध्ये. का, कारण त्याच्यावर आतापर्यंत 3 प्रश्न विचारले ते 11 वर्षात. मग तुम्हाला ती अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊनही काही गोष्टी करायच्या असतात, आणि काही गोष्टी अशा असतात की त्या अभ्यासक्रमाच्या बाहेर येऊन त्या करायच्याच नसतात. तर या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचं म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला आयोगाची डिमांड ही लक्षात येईल. मग ती राज्यसेवाची परीक्षा असेल तर राज्यसेवाचा या पद्धतीने अभ्यास करायचा, की नेमकं ऑथेंटिक म्हणजे हे आयोगाचेच मूळ तुम्ही जे पेपर प्रिंट काढत असतील, बरेचसे म्हणजे विद्यार्थी जे असतात, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स जे असतात, ते क्वेश्चन सेट तर असतोच त्यांच्याकडे, PYQचा मोठे पुस्तक, परंतु आयोगाचे ओरिजिनल पेपर्स ते डाउनलोड प्रिंट काढून त्याचं ॲनालिसिस करत असतात. तेच आपण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे सेम तसंच क्रोनॉलॉजिकली. आता एवढे मोठं जर का तुम्ही सेट घेताल, त्याच्यामध्ये एवढे विषय आहेत, प्रत्येक वर्षी प्रत्येक विषय हा वेगवेगळ्या क्रोनॉलॉजीमध्ये दिलेला असतो. ते सर्व ॲनालिसिस करण्यात अतिशय वेळ जातो. त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे पुस्तक तयार केलेले आहेत. या पद्धतीने जर का तुम्ही तुमचा अभ्यास ठेवला तर तुम्हालाच लक्षात येईल, 2-4 दिवसातच तुम्हाला लक्षात येईल की आतापर्यंतचा अभ्यास आणि हे असं म्हणजे आयोगाचे PYQ, आयोगाचा अभ्यासक्रम, याला आधारभूत मानून तुम्ही तुमचेच पुस्तक वाचा. दुसरं एकही पुस्तक नवीन विकत घेऊ नका. तुम्हीच तुमच्या अभ्यास पद्धती तुम्ही फरक पाहताल 2 दिवसात, तुम्हाला किती फरक जाणवेल. म्हणजे आतापर्यंतचा अभ्यास आणि इथून पुढचा अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक लक्षात येईल. का, कारण तुमचा पहिल्यांदा अभ्यासक्रमच्या माध्यमातून अभ्यास होतोय आणि आतापर्यंतचं ऑब्व्हियसली नसणारच झाला, कारण पुस्तकच आता आले आणि सांगण्यात आनंद होतो. हे पहिलं आणि एकमेव असं पुस्तक आहे की जे केवळ अभ्यासक्रमावर आधारित तयार केलेलं आहे. त्यातल्या त्यात अभ्यासक्रम असून त्यात PYQची पण जोड दिलेली. त्यातल्या त्यात PYQच्या जोडसोबतच आपण ॲनालिसिस दिलेलं आहे. ॲनालिसिसमध्ये पण प्रत्येकाचा एक्झाम व्ह्यू पण दिलेला आहे. म्हणजे एवढं डीप काम केलेलं आहे की तुम्हाला ॲज इट इज आहे, फक्त पुस्तक पाहून यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यास तुम्हाला बरोबर ट्रॅक कळेल की आपल्याला पूर्वपरीक्षा पास व्हायची, काय घेणं गरजेचं आहे आणि काय सोडून देणं गरजेचं आहे, हे तुम्हाला लगेच या पुस्तकाच्या माध्यमातून लक्षात येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास पद्धतीच ही बदलेल या पुस्तकाच्या माध्यमातून, जर का असं अभ्यास करत असाल तुम्ही. आपण इथं हे कोणतीच अशी लगेच बॅच घेऊन येतोय किंवा हे देतोय, हे आपण ऑलरेडी हे पुस्तकच तुमच्यासोबत असणार आहे. म्हणजे
वर्षभरची टेस्ट सिरीज म्हणजे हे पुस्तक तुम्ही गृहीत धरू शकता, कारण याच्यात आपण कुठंच उत्तरं दिलेले नाही आहेत. का नाही दिलेत? कारण आपण सांगतोय सिलेबस आहे हा, किंवा तुम्ही टेस्ट सिरीज पण जर का लावलेली असेल त्याच्यात कुठं उत्तर दिलेलं असतं. ते आपल्याला स्वतःला ॲनालिसिस करून घ्यायचं असतं की आपला अभ्यास योग्य ट्रॅकवर आहे का, किंवा आपण जेवढं रिव्हिजन केलेलं आहे, जेवढा अभ्यास केलेला आहे तो आपल्या वेळोवेळी लक्षात राहतोय का. लक्षात नाही राहत तर कोणती गोष्ट लक्षात नाही राहत. जसं की आता डिस्कशनच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल की डिस्कशन हे प्रोडक्टिव्ह व्हायला पाहिजे असतं. डिस्कशनच्या माध्यमातून एखादी गोष्ट जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला लक्षात येते, हां हे गोष्टीचं उत्तर असं असेल कारण मी ते डिस्कशनमध्ये ते ऐकलेलं होतं. तर ही तेच गोष्ट आहे ही, म्हणजे हे एकदम प्रॉपर डिस्कशन पार्टनर हा तुमचा ठरू शकता, कारण या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की तुमचा अभ्यासाचा ग्राफ हा कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत. ठीक आहे. आता येऊ आपण भारताचा भौतिक व प्राकृतिक भूगोलवर. प्रश्नांची संख्या बघा 50 म्हणजे अति जास्त आहे. मग आता भारताची भौतिक व भौगोलिक संरचना, अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार, मी पहिलेच म्हटलं होतं की एकदा जगाचं जर का तुम्ही समजून घेतलं नाही हे सर्व पृथ्वी रेखांश, अक्षांश रेखांश वगैरे, पुन्हा तुम्हाला इथं वेगळं काही करायची गरज नाही. प्रमाण, वेळ, लांबी, रुंदी वगैरे या सर्व गोष्टी संकल्पनात्मक एकदा तुम्ही वाचल्या जगाच्या याच्यात, तर तुम्हाला पुन्हा इकडं वेगळं काही करायचं नाही. भारता शेजारी राष्ट्र, आता भारताच्या भूसीमेला लागून असलेले देश प्रश्न आलेला 2016 मग सर्वाधिक भारताच्या सरहद्दीची सीमा लागलेले पहिले 5 देश याच्यावर फ्रेम होऊ शकतो. शेजारील देशाला लागून असलेली राज्य, केंद्रशासित प्रदेश याच्यावर फ्रेम होऊ शकतो. या सर्व आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. पुस्तकात सापडलं तर वेल अँड गुड, बऱ्यापैकी पुस्तकात असणारच. नाही जर का भेटलं तर तुम्हाला एक्स्ट्रा या गोष्टी इथं लिहून घ्यायच्या, या करणं गरजेचं आहे. हे सर्व आपण, कारण आलेल्या प्रश्नांसोबत आपण प्रेडिक्ट पण करतो उद्याच्याला प्रश्न कसे येतील, म्हणून तुमची पूर्ण तयारी असली पाहिजे. प्रश्न कसा जरी फ्रेम झाला तरी सुद्धा. भारताचे 5 प्रमुख प्राकृतिक विभाग. ठीक आहे. ट्रान्स हिमालय, उत्तर भारतीय मैदानी, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्प पठारी प्रदेश, भारतीय किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे. ठीक. प्रश्नसंख्या पण बघू शकता कंटिन्यू याच्यावर आहेच, प्रत्येक याच्यावर आहेच प्रश्न. भारतीय बेटांवर आहे का नाही? हां, भारतीय बेटांवर पण आहेच प्रश्न. ठीक आहे, 2 आहेत. पर्वत प्रणाली, पठार 2022 प्रश्न आहे. नदी प्रणाली, आणि याच्यात एकूण एक प्रश्न हे जे आपण दिलेले आहेत ना, एकही प्रश्न स्किप झालेले नाही. जर का 15 प्रश्न दरवर्षी जर का विचारलेत आणि असे 11 वर्षीचे प्रश्नपत्रिका असतील तर 165 प्रश्नापैकी 165 हे इथं असणारच. जे कोणती इथं दिसत नाही ते आउट ऑफ सिलेबस आहे, ते डायरेक्ट प्रश्नच दिलेले आहेत आपण नंतर शेवटी. ठीक आहे. म्हणून यातला एकूण एक प्रश्न हा इथं कव्हर झालेला आहे. म्हणून याच्या बाहेर तुम्हाला अभ्यास करायची काहीच गरज नाही. एवढा अभ्यास जर का तुम्ही केला प्रत्येक विषयात, सिलेबसच्या 40मध्ये जेवढं देईल त्याच्या पलीकडे तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. 100 नाही 101% तुमची प्रिलियम तुम्ही क्रॅक होणार म्हणजे होणारच, जर का हे सगळं जर का तुम्ही केलेलं. तर खूप काही मोठं नाही आहे. तुम्ही जे वाचत असणार तेच पुस्तक आहे, त्याला फक्त आपण वेगळ्या पद्धतीने फ्रेमिंग केलेली. म्हणजे हे पुस्तक असंही पुस्तक नाही की याच्यात तुम्हाला उत्तर मिळतं. बरं, हे PYQ पण नाही की याच्यात नुसतं PYQ दिलेले आहेत, नुसतं हे सराव प्रश्न संच किंवा टेस्ट सिरीज सारखं पण नाही की नुसतं प्रश्न दिलेले आहेत. हे अशा प्रकारचं फ्रेम करण्यात आलेलंच पहिलं पुस्तक आहे की ज्यात फक्त तुम्हाला दिले की तुम्हाला काय करायचं. म्हणजे हे एक प्रकारे तुमच्या अभ्यासातलं एक सारथी आहे हे पुस्तक. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला सांगते की या प्रकरणात काय करायचं आहे. एक्झाम व्ह्यू दिलेला आहे, म्हणजे ॲनालिसिस दिलेलं आहे, आत्तापर्यंत कसं विचारलं आहे आणि पुढे कसं विचारणार, प्रत्येक ठिकाणी आपण तो बॉक्स दिलेला आहे प्रत्येक विषयातील प्रत्येक प्रकरणात. म्हणून तुम्हाला ती परीक्षा क्रॅक करण्यासाठी वेळोवेळी पावलोपावली मदत करणारं म्हणून हे पुस्तक ठरणार आहे. यानंतर नदी प्रणाली, सिंधू नदीचा उगमवर प्रश्न आलेला आहे. विस्तारवर बाकी आहे, लांबीवर बाकी आहे. उत्तरेकडील दक्षिणेकडील नद्या, त्यांची प्राथमिक माहिती यावर 22ला प्रश्न आहे. ब्रह्मपुत्रेवर आत्तापर्यंत नाही आहे. बघा, गंगा यमुना, गंगेवर आत्तापर्यंत प्रश्न नाही आहे. ठीक आहे. जर का याच्या सिंधू प्रणालीच्या उगम विस्तारावर असेल तर याच्यावर येईल. उजवीकडील व डावीकडील नद्या गंगेच्या याच्यावर प्रश्न आरामात चांगल्या पद्धतीने फ्रेम होऊ शकतो. आतापर्यंत आलेला आहे का नाही. जर का तुम्हाला वाटत असेल नाही मी कुठंतरी वाचलेला आहे गंगेवर प्रश्न आलेला, तर तो संयुक्तमध्ये असेल. संयुक्तमध्ये दिलेलं आहे ना. इथं फक्त आपण राज्यसेवा, तर फक्त राज्यसेवाच पाहतो. ठीक आहे. यमुना, महत्त्वाच्या नद्या, त्यांचा उगम, त्यांची प्राथमिक माहिती, मग पैनगंगा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी यावर 17ला प्रश्न विचारलेला आहे. आता समजा प्रश्न काय 17मध्ये प्रश्न आहे ना, लगेच हे उघडून घ्यायचं PYQ मंत्र पुस्तक. बरं, ज्यांना PYQ मंत्र पाहिजे असेल, आता सिलेबस 40 आता सांगितलं, त्यांनी पण स्पॉटलाइट अकॅडमीलाच कॉल करा. PYQ मंत्राची सिरीज आहे. हे 200 रुपयात 5 पुस्तकं मिळतील तुम्हाला. म्हणजे याची किंमत 250मध्ये 5 आहेत. MRP कारण 50 रुपये आहे.
250मध्ये हे 5 पुस्तक आहे. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात कुठं जरी पाहिलं तर सर्व दुकानदारांकडे आहेच, पण तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर हे जवळपास 200-220पर्यंत तुम्हाला घरपोच मिळतील. स्पॉटलाईट अकॅडमीलाच तुम्ही याच्यासाठी कॉल करू शकता. 7447665769 किंवा एक ते आई बुक सेंटर आहे, त्यांना पण तुम्ही कॉल करू शकता. 9922492415. ठीक आहे, या पुस्तकांसाठी तुम्हाला घरपोच हे सवलतीत मिळून जातील पुस्तक. आता 2017मधला प्रश्न बघू, महत्त्वाच्या नद्या वगैरे. 17 ओपन केलं की ऑब्व्हियसली याच्यात प्रश्न येऊन जाऊन 15च असणार आहे. एकाच पूर्ण पानावर हे 15 प्रश्न दिसत आहेत. जोड्या लावामध्ये नद्या आहेत पैनगंगा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी आणि त्यांचा उगम बाजूला दिला आहे. जोड्या लावा म्हणून प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा याच्यामध्ये 23 प्रश्न आलेले आहेत. 2017मध्ये भूगोलात 15 नाही तर 23 प्रश्न आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न हे ठिकठिकाणी ज्या घटकांवर आले त्याच्यासमोर तिथं दिलेलंच असणार. लगेच चेक करून घ्यायचा असेल प्रश्न तर लगेच हे पुस्तक असं सोबत पाहिजे, कारण तुम्ही कोणत्या पूर्ण पुस्तकात नंतर पुन्हा हे चेक करताल वगैरे. कावेरीवर 2019-23ला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रमुख नद्या व त्यावरील धबधबे, यावरील धबधब्यांवरही 2 प्रश्न येऊन गेलेले. हिमालयीन नद्यावर 2018ला आहे. गोदावरीवर आत्तापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेत एकही प्रश्न आलेला नाही आहे. उजवीकडील डावीकडील उपनद्या, त्यांची नावे, त्यांची प्राथमिक माहिती हे पण अभ्यास करायला. याच्यावर आलेले प्रश्न पण ते संयुक्तमध्ये राज्यसेवेमध्ये आत्तापर्यंत आलेलं नाही आहे. ठीक आहे. नर्मदा 2020ला प्रश्न आहे. तापीवर आहे, कावेरीवर आहे. भारतातील प्रमुख नद्यांचे क्षेत्रफळ त्यानुसार त्यांचा क्रम 2013ला प्रश्न झालेला आहे फ्रेम तसा. भारताची जलविभाजक रेषा 2013ला प्रश्न आलेला आहे. प्रमुख धरणे व संबंधित राज्ये, नदी, पूरप्रवण क्षेत्रे. आता खडक प्रणाली रूपांतरित खडकवर 2019ला प्रश्न आहे. हे सर्व एवढे घटक उपघटक आता आपण जवळपास सर्वच जे लेक्चर केलेत हे 1.5 तासाच्या सिरीजमध्ये झालेले आहेत. तर आपण सर्व त्याच्यामध्ये सर्वच घटक उपघटक पाहण्यापेक्षा फक्त हेडलाईन वगैरे पाहू. हे सर्व तुम्हाला याची PDF पण आपल्या स्पॉटलाईट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आपण शेअर करूयातच. त्याच्यात तुम्ही सर्व बघू शकतात. यामध्ये आपण महत्त्वाचं कोणकोणत्या गोष्टींवर प्रश्न आलेले आहेत व कसं आपण याला टॅकल करायचं हे आपण फक्त या व्हिडिओमध्ये बघूयात. जसं की काळी मृदेवर प्रश्न आलेले आहे 20मध्ये. गाळाची मृद, जांभी मृदावर 2 प्रश्न आलेले आहेत. तर जे पण प्रश्न आलेले आहेत, ज्या घटकांवर प्रश्न आलेले त्याची डीप माहिती अजून करणं गरजेचं आहे. व पर्वतीय मृदा, वाळवंटी मृदा, चोपण मृदा यावर आत्तापर्यंत प्रश्न नाही आलेले आहे, तर याची प्राथमिक माहिती तरी ॲटलिस्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे सध्या चालू आहे आपलं फक्त भारताचं, अजून महाराष्ट्राचा भूगोल हा चालू झालेला नाही आहे. मृदे, धुपेचे प्रकार, हवामान, मान्सून वारे, मोसमी वारेवर 2020ला प्रश्न आहे. ईशान्य वारेवर 19, मान्सूनची माघार 23, त्रिवार्तांचे हवामान वर्गीकरण 2017, पर्जन्यावर 2018, वनेवर 14ला एक प्रश्न आलेला आहे. अलीकडील भारतीय वनक्षेत्र अहवाल म्हणजे चालू घडामोडीशी संबंधित आहे, याच्यावर पण 14ला प्रश्न आहे. जंगलातील प्रमुख वनांचे प्रकार याच्यावर 16ला आहे. भारताचा सामाजिक भूगोल याच्यावर आता हे महत्त्वाचं आहे, जास्त आहे, प्रश्नांची संख्या 10 आहे. तर हिंदू धर्माच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक असणारे 5 राज्ये यावर प्रश्न आलेला आहे 2016ला. भारतातील प्रमुख राज्य, प्रदेश व तेथील आदिवासी जमाती 14, लोकसंख्या स्तूपवर 18ला आलेला आहे. ठीक आहे. इष्टतम लोकसंख्या सिद्धांत 20ला प्रश्न आहे. भारतातील प्रमुख सण संबंधित याच्यावर 3 प्रश्न आले, 14ला आहे, 16ला आहे, 17ला आहे. प्रमुख सण व संबंधित प्रदेश. ठीक आहे. नृत्य प्रकारवर पण 2 आलेले आहेत. केंद्रीय वस्तीवर 23ला आता रिसेंटला जो होता तो. आता इथं दिले सदरील लोकसंख्या घटक अर्थशास्त्र विषयात पूर्ण केले असल्याने येथे पुनरावृत्ती टाळत आहे. केवळ भूगोल विषयात लोकसंख्या संदर्भात आतापर्यंत प्रस्तुत परीक्षेत जे प्रश्न विचारण्यात आले आहे त्याचाच येथे संदर्भ दिलेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता, लोकसंख्या म्हटलं तर आपले जवळपास सिलेबस 40मध्ये अर्थशास्त्रामध्ये जर का बघितलं तर 5-6 पानं जवळपास लोकसंख्या एका घटकाला दिली, कारण प्रश्नांची संख्या तिथं 32 होती. लोकसंख्येवर सर्वाधिक प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये विचारले 32, तर तिथं पूर्णच तो फ्रेम दिलेला आहे. पुन्हा इथं ते 5-6 पानं देणं टाळण्यासाठी आपण
इथं फक्त ज्या घटकांवर प्रश्न आले तेच घटक दिलेत. लोकसंख्या पूर्ण करायची असल्यास तुम्ही ते अर्थशास्त्र विषयातलं सिलेबस 40चं पान उघडायचं, तिथून सर्व लोकसंख्या हा टॉपिक जो आहे आपण कव्हर करायचा. आता भारताचा आर्थिक भूगोल, आर्थिक भूगोलवर पण लक्ष असू द्या. 29 प्रश्न आहेत, अत्यंत जास्त आहे. ठीक आहे. एक्झाम व्ह्यू काय म्हणतो आर्थिक भूगोलसाठी की मागील 2 वर्षात जर या प्रकरणावर आयोगाने जास्त भर दिला नसला तरीही, म्हणजे हे तुम्हाला ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. हे आपण रेडीमेड तुम्हाला ॲनालिसिस दिले. ठीक आहे ना. कधी कुठं ओघ कमी होतोय का, जास्त होतोय का, एखादा घटक असतो ज्याच्यावर सातत्याने प्रश्न येतोच आहे, त्याचा डीप अभ्यास करणं, हे सर्व आहे ना, हे तुम्हाला एकदम रेडीमेड दिलेले. हे असं ॲनालिसिस असणं अपेक्षित आहे प्रत्येक विषयात, प्रत्येक परीक्षेसाठी. मागील 2 वर्षात जर या प्रकरणावर आयोगाने जास्त भर दिला नसला तरी 24 पासून पुन्हा या प्रकरणावर प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा कल झुकू शकतो. सहसा सर्व विद्यार्थी या प्रकरणातील महामार्ग व शेती हा घटक सोडला तर बाकी इतर घटकांकडे दुर्लक्षच करत असतात. यामुळे या प्रकरणाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी खाली दिलेले सर्व घटक, उपघटक, PYQ, विचारण्यात आलेले घटक, हे सर्व वाचूनच या प्रकरणाच्या अभ्यासास सुरुवात करावी. पशुधन, आरे दुग्धवसाहत, वर्गीस कुरियन 1, 2, 3 प्रश्न झालेले आहेत. पशुधनवरच. मासेवारीवर एक आहे. जलसिंचनवर आतापर्यंत नाही आहे, परंतु एवढं कालवे जलसिंचन, तलाव, विहीर जलसिंचन सर्वाधिक असणारे 5 राज्य, आर्टिशियन विहिरी भारताचे, जल मनुष्य, वॉटरमॅन ऑफ इंडिया, ही सर्व माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रमुख खनिजे, कोळसावर 2020ला प्रश्न आहे. बाकी लोहखनिज, मॅग्नीज, बॉक्साईट यावर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहे का? नाही. तर कोळसावर आला तर तो अजून डीप तुम्हाला अभ्यास करणे, पण बाकीचे हे संभव म्हणून लक्षात असू द्यायचं आहे. ठीक आहे. हे सर्व आपण भारताचा आर्थिक भूगोल पाहतोय. तेल शुद्धीकरण कारखाने, तेलाचा कालावधी, मुंबई आहे तेथील तेलाचा कालावधी, पहिला जलविद्युत प्रकल्प, प्रमुख औद्योगिक वीज केंद्रे, आत्तापर्यंतचे अणुऊर्जा केंद्राचे अध्यक्ष यांवर 14ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. मध्यवर्ती व्यापारी जिल्ह्याची वैशिष्ट्ये. आता हा एक बऱ्यापैकी आवडतीचा घटक असतो. वाहतूक व दळणवळण, भारतातील प्रमुख महामार्ग, त्यांचे जुने क्रमांक, नवीन नंबर, त्यांची लांबी, सुवर्ण चतुष्कोन, उत्तर दक्षिण कॉरिडॉर, पूर्व पश्चिम कॉरिडॉर, दिल्ली मुंबई DMIC, सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गाची लांबी असणारे पहिले 4 राज्य. 2-3 प्रश्न त्याच्यात विचारून झालेले आहेत. पुन्हा रेल्वे विभाग, हे पण एकदम फॅक्च्युअल गोष्टी आहेत, या तोंडपाठच करायच्या असतात, याच्यावर प्रश्न विचारण्यात म्हणजे येतातच. बंदरे झाले, रेल्वे विभाग झाले. रेल्वे विभागावर पहा त्या मानाने एकच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हायवेवर, वाहतूक व दळणवळण, महामार्गावर 3 प्रश्न आहे. तर रेल्वे विभागावर पुढे पुन्हा प्रश्न असू शकतो. 17 पासून प्रश्न विचारलेला नाही आहे, 24 पासून पुन्हा याच्यावर तुम्ही जास्त फोकस करणं अपेक्षित आहे. पर्यटनमध्ये मग 12 ज्योतिर्लिंगावर विचारले, अष्टविनायक बाकी अजून, त्याच्यावर ते संभाव्य आहे. प्रमुख देवतांची मंदिरे यावर 15 प्रश्न आहे. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, किनारवरती प्रदेशाची वैशिष्ट्ये, कृषी, फळबागा, सूतगिरणी, कापड गिरण्या, शेती अवजारांचे उद्योग संदर्भातील उद्योग कंपनी यावर 21ला प्रश्न आहे. कृषी क्षेत्राची उपलब्धतावर 13ला प्रश्न आहे. आतापर्यंतचं झालं आपलं जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल. मग तो भौतिक असेल, प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, सर्व आपण बघितलं. आता आहे महाराष्ट्राचा भौतिक प्राकृतिक. आता इथं प्रश्नांची संख्या 10 आहे, दर्जा मध्यम आहे. महाराष्ट्राचा भौतिक प्राकृतिक भूगोल, जे की संयुक्तमध्ये सर्वात जास्त महत्त्व याला आहे. महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा अभ्यास भारताचा भूगोल या विषयाचाच एक भाग असल्या कारणाने राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत देखील महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न विचारण्यात आले आहे. हे आपल्याला खालील घटक वाचताना लक्षात येते. घटक उपघटकांसमोर आपण लिहिलेलंच असतं. ठीक आहे. प्रश्न जिथं आला, फरक एवढाच की त्याचे प्रमाण मात्र संयुक्त पूर्व परीक्षेच्या तुलनेने कमी असते. परंतु राज्यसेवा पूर्वचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या भूगोलास महत्त्व देण्याची गरज नसते, असा जो काही विद्यार्थ्यांचा समज असतो, गैरसमज असतो, तो खाली दिलेले मुद्दे पाहून दूर होतो. हे नक्कीच. यानुसार या प्रकरणाला पाहिजे तितके महत्त्व द्यायलाच हवे. ठीक आहे. आता घटक उपघटक दिसतील तुम्हाला कुठं कुठं प्रश्न फ्रेम झालेले. हे सर्व आता महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ, सागर किनारा, सर्वाधिक सागर किनारपट्टीचे 3 जिल्हे महाराष्ट्रावर काय सर्व महाराष्ट्रात. एकूण प्रशासकीय विभाग सर्वात मोठा, सर्वात लहान, सर्वाधिक तालुके, सर्वात कमी तालुके, जिल्हे त्यातील तालुक्यांची नावे, स्थाने, याच्यावर 20मध्ये प्रश्न आलेला आहे. भारताच्या प्राकृतिक नकाशातील महाराष्ट्र पठाराचा रंग, आत्ताच 23ला प्रश्न आलेला होता. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत, सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र बालाघाट, याच्यावर पण 23ला आत्ता प्रश्न आलेला होता.
मग महाराष्ट्रात सर्वाधिक उंचीची 10 शिखरे, त्यांची उंची, संबंधित जिल्हे, प्रमुख घाट, त्यांचा योग्यक्रम, किल्ले, लेणी संबंधित जिल्हे, टेकड्या संबंधित जिल्हे. ठीक आहे, हे सर्व राज्यसेवेसाठी पण अभ्यासणं गरजेचं आहे. नदी प्रणाली, गोदावरीवर 2022ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे राज्यसेवामध्ये. ठीक आहे, आपण पहिले आत्ता बघितलं होतं गोदावरीवर, ते तर प्रश्न नव्हता दिसला कारण भारताच्या याच्यात होता ते. महाराष्ट्राच्या याच्यात लगेच आपल्याला लोकेट होते की 2022ला एक प्रश्न दिसतोय, तोही 4 लाईनमध्ये आहे कारण 2022 इथं डी दिलेले, 4 लाईनमध्ये प्रश्न आहे. गोदावरीवर एक वाक्य होतं. भीमा, कृष्णा, तापी, तापीवर पण प्रश्न आहे. तापीवर प्रश्न आहे, पण कृष्णा नदी, भीमा नदी यासारख्या महत्त्वाच्या नद्यांवर किंवा त्यांच्या उपनद्यांवर आतापर्यंत राज्यसेवामध्ये काही इथं प्रश्न दिसत नाही आहे. प्रमुख उपनद्या, मांजरावर प्रश्न आहे, प्रवरावर प्रश्न आहे, कुकडीवर आहे. बिंदुसरा, पैनगंगा, वैनगंगा, पंचगंगा, इंद्रायणी, पूर्णा, प्राणहिता, वर्धा यांची उगमस्थाने, लांबी, इतर परीक्षाभिमुख माहिती देखील माहीत असणं गरजेचं आहे कारण हे संभाव्य घटक आहे. प्रवरा, कुकडी आणि मांजरावर प्रश्न विचारले, बाकीच्या पण या किमान या एवढ्या माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मृदा, तांबडी, पिवळसर मृदा याचे गुणधर्म यावर 20मध्ये प्रश्न आहे. अभयारण्यावर आत्तापर्यंत आणि राष्ट्रीय उद्यानावर नाही आहे. व्याघ्र प्रकल्पावर नाही आहे. वनांवर पण आत्तापर्यंत नाही आहे. पर्जन्यावर असायला हवा प्रश्न, पण पर्जन्यावर पण प्रश्न नाही आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भात. महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल पाहू. प्रश्न आहेत 2. महाराष्ट्राचा सामाजिक कुठं राज्यसेवेमध्ये प्रकरणाचा दर्जा म्हणूनच कमी आहे कारण प्रश्न 2च आहे. 2साठी महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल कितपत वाचणं योग्य आहे ते बघा. हे एवढीच लोकसंख्या, हे का दोन्ही प्रश्न लोकसंख्येवरच आहे, जे की तुम्ही इकॉनॉमिक्स करताना जे मी तिथं दिले तिथं हे सर्व तुमचं होऊन जातं. महाराष्ट्राची लोकसंख्येच्या घनतेवरच 2दा प्रश्न विचारलेले आहे. बघू एक्झाम. भूगोल या विषयातील संपूर्ण लोकसंख्येचे प्रकरण हे अर्थशास्त्र विषयातील लोकसंख्याशास्त्र प्रकरणात विस्तारपणे दिले असल्याने येथे लोकसंख्या संदर्भातील सर्व घटक जाणून पुन्हा देत नाहीये. ठीक आहे, केवळ भूगोल या विषयात आतापर्यंत लोकसंख्येसंदर्भात ज्या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले ते येथे मांडत आहे. तर घनतेवर फक्त प्रश्न आलेला आहे. आता महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल. राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आहे. राज्यसेवा पूर्व 2016मध्ये प्रश्न याच्यावर विचारण्यात आलेला आहे. उद्योगधंद्यावर काहीच नाही आहे. खनिज संपत्तीमध्ये पण काही दिसत नाही आहे. कृषीवर मात्र आहे. महाराष्ट्रातील शेती विभाजनाचे परिणाम याच्यावर 20ला प्रश्न आहे. शेती संदर्भातील समस्या 22ला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र, महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा, पहिले मातीचे धरण, पहिले जलविद्युत केंद्र याच्यावर 4 लाईनमध्येच प्रश्न आहे बघा. ABCD 2019 ABCD 4 लाईनमध्ये हा प्रश्न होता. यामुळे मग बाकी सर्व आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय, महाराष्ट्रातील पहिले दळ, हे बाकी सर्व हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात आले त्याच्यावर पुन्हा येईलच असं नाही, म्हणून हे सर्वच कृषीतले एवढे घटक पाहून घेणं. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, भूगोल या विषयाअंतर्गत येत असलेले वरील सर्व प्रकरण, त्यातील घटक, उपघटक या व्यतिरिक्त सर्वसाधारण अभ्यासक्रमाच्या किंवा पुस्तकाच्या बाहेरील घटक ज्यावर आत्तापर्यंत आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारले आहेत ते खालीलप्रमाणे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे बघितलं ते पूर्ण सिलेबसला अनुसरून बघितलं, परंतु याच्या बाहेर कधी प्रश्न येऊ शकतात का किंवा जाऊ शकतात का, तर हो. मग ते करायचे का तर नाही, परंतु प्रश्न कसे येऊन गेलेले ते बघूया. खालीलपैकी कोणती भाषा जगातील सर्वात कमी शब्द असलेली भाषा आहे? हवाईयन आहे, परंतु हे प्रत्येक पुस्तकात दिलेलं असेलच असं नाही. म्हणजे वर्स्ट केसमध्ये आपण काय विचार करतोय की अशा प्रकारचं हे प्रश्न नाही आले तरी सुद्धा चालेल. कोणत्या लोकसंख्येच्या गटात अचू असे म्हणतात? पिग्मी. याचं उत्तर इथं दिलेलं आहे. खालील विमानावरून ठिकाण स्थळ का? मग ते टांझानियाची जुनी राजधानी आहे, व्यापारी केंद्राचे मुख्य शहर. अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. हे नाही जरी आले तरी सुद्धा काही हरकत नाही. त्या मानाने उलट भूगोलमध्ये तरी फक्त 4 प्रश्न आहेत. बाकीच्या विषयामध्ये आउट ऑफ सिलेबसचं प्रमाण खूप जास्त असतं. या प्रकारे जर का तुम्ही भूगोलाचा जर का अभ्यास केला, जेवढे पण घटक उपघटक दिलेले आहेत, या घटक उपघटकाचा जरी तुम्ही अभ्यास केला तर तुमचे 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येण्यास काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सर्वच्या सर्व तुमचे प्रश्न किंवा पूर्ण भूगोल हे तुमचं राज्यसेवेसाठी इथं कव्हर होऊन जातं. सेम ॲज इट इज संयुक्तमध्ये पण तिथं जे दिलेलं आहे त्या प्रकारे अभ्यास केला सिलेबसच्या घटक उपघटकांनुसार तर ते पण तुम्हाला अगदी छान मार्क मिळवून देऊ शकेल. या पद्धतीने सिलेबसला अनुसरून तुम्ही अभ्यास ठेवा. अभ्यास कोणत्याही परीक्षेचा, कोणत्याही विषयाचा करा.
तर सिलेबस आणि PYQला आधारभूत ठेवून अभ्यास करा. हे पुस्तक असं आहे की तुम्ही तुमची जी पण कोणती फॅकल्टी असेल, ज्याही तुम्ही अकॅडमीत असाल, ज्याही फॅकल्टीचं तुम्ही मार्गदर्शन घेताल, फक्त त्यांना हे पुस्तकाबद्दल विचारा की सिलेबस 40 पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास करू का. एकही फॅकल्टी अशी संपूर्ण महाराष्ट्रात नसणार की जे म्हणणार की नको हे पुस्तक नको घेऊ म्हणून. कारण हे पुस्तकच आत्तापर्यंतचं पहिलं पुस्तक आहे. बऱ्यापैकी सर्वच अकॅडमीकडे हे पुस्तक आपण भेट म्हणून दिलेलं आहे. सर्वच अकॅडमीना फॅकल्टींना हे पुस्तक अतिशय जास्त आवडलेलं आहे. सर्वजण हे पुस्तक रेफर देखील करतात. समजा कोणी रेफर जरी नसेल केलं, तुम्ही एकदा हे कारण तुम्हाला अभ्यास करायचं, तुम्हाला परीक्षा देणे, एकदा विचारा की हे पुस्तक विकत घ्यावं का नाही. असं एकही नसणार की जे सांगेल की पुस्तक विकत नका घेऊ. कारण त्याचं कारण पण एक महत्त्वाचं आहे. हे मी लिहिलेले पुस्तक म्हणून मी नाही म्हणत आहे. हे पुस्तक हा मूळ गाभा आहे. म्हणजे सर्वात पहिला जो विषय आहे अभ्यासक्रम, म्हणजे सिलेबस, कोणती परीक्षा पास होण्यासाठीचा किंवा रिक्वायरमेंट, तर ती फुलफिल करणारं हे एकमेव आणि पहिलं पुस्तक आहे. अतिशय जास्त मेहनत घेऊन हे पुस्तक तयार केलेलं आहे. ही सिलेबस डिकोडिंग सिरीज पण आपण याच माध्यमातून घेतोय की नेमकं पुस्तक कसं वाचायचं, कसं अभ्यास करायचं. म्हणजे हे जरी मी घटक उपघटक जरी सर्व घेत असणार, परंतु मध्ये मध्ये मी तुम्हाला ट्रॅक सोडून म्हणजे भूगोल विषय थोडं बाजूला ठेवून मी हे वेळोवेळी सांगत असतो की सांगतोय की हे कशा पद्धतीने पुस्तक वापरायचं किंवा कशा पद्धतीने तुम्हाला मदत करेल. अभ्यास तुम्हीच करणारे आहे. ते पुस्तक तसेच असू द्या, काहीच नवीन विकत घ्यायची गरज नाही. फक्त कसं करायचं, आत्तापर्यंतचा ट्रॅक आणि इथून पुढचा ट्रॅक हे बदलणारं हे तुमचं एकमेव, म्हणजे तुम्हाला जो टर्निंग पॉईंट मिळेल इथून पुढे अभ्यासाला, ते टर्निंग पॉईंट देणारं म्हणजेच हे एकमेव पुस्तक आहे ज्या माध्यमातून तुम्ही हे बघा. हे आयोगाचा सिलेबस आहे. हे काही मी स्वतः प्रेडिक्ट करून की काय गोष्टी येणार काय अशा अजिबात नाही. आयोगाचा जो पहिले 1 पेजमध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो, त्याच अभ्यासक्रमावर आपण हे पूर्ण पुस्तक केलेलं आहे. हा आयोगाचा सिलेबस आहे. हे तर काही आपण स्वतः क्रिएट केलेलं नाही अभ्यासक्रम. याच अभ्यासक्रमाचं संपूर्णतः सिलेबसचं डिकोडिंग करून एक एक गोष्ट, म्हणजे एखादा विषय कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, प्रश्नसंख्या कशी आहे, तक्त्याच्या स्वरूपात, एवढं डीप जर का आपण हे देतोय तर तुम्हाला याचा अतिशय जास्त फायदा होणार आहे. असे कितीतरी रिव्ह्यूज आहेत की आत्तापर्यंतचा अभ्यास आणि म्हणजे 7-8 वर्षापासून जे अभ्यास करतात त्यांचे रिव्ह्यू सांगतोय. आत्तापर्यंतचा अभ्यास आणि या पुस्तकाच्या नंतरचा अभ्यास आम्हाला कळलं की 7-8 वर्ष का लागले. ठीक आहे, अशा प्रकारचे रिव्ह्यूज या पुस्तकाच्या माध्यमातून आहे. पुस्तक मी तेच म्हटलं, एक्झामसाठी वेळ ना, म्हणजे एक्झाम समजा 1 महिन्यानंतर असेल, मी नाही म्हणत 1 महिन्यानंतर तुम्ही रिझल्ट कळेल तुम्हाला पुस्तकाचा. एका दिवसातच रिझल्ट करतो आणि त्याच्यासाठी या PDF आपण फ्री ऑफ कॉस्ट आपल्या स्पॉटलाईट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकले आहेत. सपोज ज्यांना नाही मिळाली किंवा अजून काही विचारायचं असेल सिलेबसबद्दल, तर माझा नंबर दिलेला आहे. मी 9021515686 या नंबरवर तुम्ही कधीही मेसेज करू शकता, कॉल करू शकता काही अडचण आली असेल तर. ठीक आहे, 9021515686. तर ठीक आहे, आतापर्यंत. आता पुन्हा नेक्स्ट आपण एकदा राज्यसेवा झाल्यानंतर म्हणण्यापेक्षा ठीक आहे, राज्यसेवा झाल्यानंतर आपण पुन्हा एक तयार करू संयुक्तसाठीची सिलेबस डिकोडिंग सिरीज. ठीक आहे, तेव्हा आता तुमचा सिलेबसच्या माध्यमातून एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास होत असेल अशी मी आशा गृहीत धरतो, अशी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.